श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त सुमारे 3.5 लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले। डांकीने भीमाशंकर की जय व जंगलबस्ती भीमाशंकर की जयच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता। पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी दर्शन बारीसह मुखदर्शन व पासची सुविधा भाविकांच्या देवस्थानच्या वतीने करण्यात आली होती। सुमारे 1.5 किलोमीटर अंतरापर्यंत दर्शन रांग होती। भीमाशंकर येथे महाशिवरात्र डांकीने भीमाशंकर की जय जंगलबस्ती भीमाशंकर की जयच्या जयघोषाने परिसर दुमदुमणार आहे। सुमारे 1.5 किलोमीटर दूरवर रांग होती। भाविक भक्तांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। महाशिवरात्रीच्या पहाटे शिवलिंगाचे दर्शन महत्त्वाचे मानले जात असल्याने भाविक 2 दिवस आधीच भीमाशंकरमध्ये मुक्कामी होते। भीमाशंकर मंदिरात आकर्षक अशा फुलांची सजावट, विद्युत रोषणाई केली होती। यात्रेसाठी एसटी महामंडळाने मिनी बस व मोठ्या गाड्यांचे सहाय्यक वाहतूक नियंत्रक नियोजन करत पोलिसांकडून वाहनतळ ते भीमाशंकर मंदिर परिसरात घोडेगाव व खेड पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस अधिकारी, 22 पोलीस कर्मचारी, 134 आणि 60 होमगार्ड असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। आरोग्य विभाग, महावितरण विभाग, महसूल विभाग, पंचायत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। यात्रेत काही अनुचित प्रकार घडू नये व भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी प्रशासन काळजी घेत होते। महाशिवरात्रीची यात्रा 3 दिवस साजरा होत असताना भीमाशंकर महादेव मंदिर आकर्षक अशा फुलांची सजावट मंचर येथील भाविक भक्त अनिल लबडे यांनी दिली। मंदिर विद्युत रोषणाई उजळून निघाले असून भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर व प्रशासन सज्ज होते, अशी माहिती उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली। भक्त निवास आणि हॉटेल व इतर राहण्याची व्यवस्था केली आहे। मंदिराचे बॉर्कनिंग, सजावट, रंगरंगोटी, स्वच्छता अशी कामे केली आहे। वाहनतळ ते भीमाशंकर बसस्थानकापर्यंत बसची व्यवस्था करण्यात आली। पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी दर्शन बारीसह मुखदर्शन व पोलीस पासची सुविधा भाविकांसाठी देवस्थानच्या वतीने करण्यात आली। दरम्यान महाशिवरात्रीच्या काळात भीमाशंकर येथे शिवलिंगाच्या दर्शनाबरोबरच कोकण कड्याच्या बाजूला जुन्या पद्धतीचे व्यवहार चालतात। मध, कडधान्य, तांदूळ, औषधी वनस्पती यांची खरेदी विक्री येथे होते। या बाजारात खरेदी करण्यासाठी कोकणातून लोक येत असतात। कोकणातील नागरिकांनी त्यांच्याकडील वस्तू घेऊन घाटावरील मसाला आणि इतर वस्तू देतात। यंदाही कोकण कड्याजवळ हा बाजार मोठा भरला आहे। दर्शन घेणाऱ्यांमध्ये आमदार महेशदादा लांडगे, पूर्वाताई वळसे पाटील, माजी मंत्री सचिन अहिर, आदिवासी नेते सुभाष मोरमारे, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, प्रदीप वळसे पाटील, प्रकाश घोलप, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष मारुती लोहकरे, देवस्थान ट्रस्ट विश्वस्त भीमाशंकर कारखान्याचे बाळासाहेब बेंडे पाटील इत्यादी मान्यवरांचा समावेश होता। प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक व सरपंच दत्ता हिले आदी उपस्थित होते। सर्व शासकीय विभागाचे अधिकारी नियंत्रण कक्षात बसून यात्रेवर लक्ष ठेवून होते। श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीची शासकीय महापूजा रात्री 12 वाजता माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र होडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते करण्यात येऊन पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले। नंतर लगेच भक्त भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले।